छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर आजवर अनेक चित्रपट आणि नाटकं आली, पण महाराजांच्या राज्याभिषेकावेळी घडलेल्या काही घडामोडी इतिहासात नोंद नाहीत. अशा घटना मुद्दाम लपवण्यात आल्या. त्यावर आधारित द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची हे नाटक बनवण्यात आले. 24 डिसेंबरला कोल्हापुरातील देवल क्लबमध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे, अशी माहिती किरण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी त्या काळातील अनेकांनी विरोध दर्शवला. साक्षात महाराजांना आलेल्या अडचणी, काही समाजकंटकांनी केलेला विरोध, राज्याभिषेकाची कारणं अशा अनेक घडामोडींचा उलगडा करणारं द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची हे नवं नाटक रंगमंचावर येत आहे. याबाबतची माहिती नाटकाचे निर्माते अभिनेते किरण माने यांनी दिली. राज्याभिषेकावेळी घडलेले काही प्रसंग आजवरच्या इतिहासात मांडलेच नाहीत. असे प्रसंग या नाटकात उलगडले आहेत, असं किरण माने यांनी सांगितलं. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या संशोधनातून हे नाटक तयार झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान या सांगीतिक नाटकाच्या माध्यमातून अनेक माहीत नसलेल्या गोष्टी नव्यानं कळतील. हे नाटक एक भव्य दिव्य सांगीतिक आविष्काराचा अनुभव देणारं ठरेल. एकूण 25 कलाकार वादक असा संच या नाटकात असून 20 गाण्यांनी सजलेल्या या नाटकात इंग्रजी उर्दू भाषेतल्या गाण्यासोबत रॅप आणि कवाली सुद्धा असणार आहे, असं इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं. या नाटकाचं संगीत दिग्दर्शन ऋषिकेश देशमाने, श्रीनाथ म्हात्रे यांचं आहे, तर लेखन सतीश तांदळे यांचं आहे. दिग्दर्शक विनायक कोळवणकर यांनी हे नाटक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं. नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग गोविंदराव टेंबे सभागृहात 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता होणार असून त्यानंतर 25 आणि 26 डिसेंबरलाही नाटकाचे प्रयोग होणार आहेत. पत्रकार परिषदेला किरण चव्हाण उपस्थित होते.